आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगरपालिकेत एकल महिला दिन साजरा। आम्ही सर्व महिलांच्या खंबीरपणे पाठीशी, डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांचं आश्वासन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा नगरपालिकेत एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांच्या उपस्थितीत आणि नगराध्यक्षा सुनीता खेतमळीस यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्रीगोंदा शहरातील एकल महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका मीरा शिंदे यांच्या प्रास्ताविकेने झाली। यावेळी एकल महिला म्हणजे काय, त्यांना मिळणारे अधिकार कोणते, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना यावेळी देण्यात आली। महिलांच्या अडचणी, समस्या आणि त्यांना मिळणाऱ्या मदतीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। एकल महिला निमित्त आज नगर परिषद मध्ये सगळ्या महिलांना आज सर्वांना बोलवलं आणि सगळ्या शासनाच्या योजना सांगितल्या, भेटवस्तू दिल्या। आमच्या सगळ्यांना नाही का वेगळंच असं म्हणजे कोणतरी आधार देणार आहे असं वाटलं। त्यांचं मनापासून आभार आहे। एकल महिला दिनानिमित्त प्रतिभा पाचपुते, आमच्या नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलकाताई विक्रमदादा पाचपुते यांनी आज आमचा सन्मान केला आणि काही योजना आहेत त्या योजनांबद्दल माहिती दिली। त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। नगरसेविका मीरा शिंदे यांनी आपल्या भाषणातून विविध मुद्द्यावर भाष्य करत शिवसेनेच्या नगरसेवकावर टोला लगावला। आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये महिला एकल दिन साजरा करण्यात आला। खरं तर महिला एकल दिन साजरा करण्याचं कारण एकच आहे की करोनामध्ये अनेक महिलांचे पती वारले। त्यामुळं अशा महिला जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 54 लाख महिला आहेत आणि काही विधवा घटस्फोटित आहेत, काही ज्या अविवाहित आहेत, काही अपंग आहेत, अशा एकूण बऱ्याचशा महिला आहेत आणि या सर्व महिलांना सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांना कुठेतरी की तुम्ही एकट्या नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, यासाठी आम्ही आज श्रीगोंदा नगर परिषदेने त्यांना सर्वांना एकत्रित बोलवलं, त्यांना एक भेटवस्तू दिली, त्यांचा सन्मान केला आणि या सरकारनं एकल महिलांसाठी एक आर्थिक धोरण पण आणलेलं आहे। त्यामुळे या सरकारचंही खूप खूप आभार व्यक्त करते। भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात असताना या सरकारने हा विचार केला आणि महिलांना, या एकल महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी अनेक योजना आणल्या, अनेक महिलांना आधार देण्यासाठी अनेक संघटनाही पुढे आलेल्या आहेत। आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण एकच होतं की श्रीगोंद्यातल्या शहरातील या एकल महिलांना सुद्धा की तुम्ही एकट्या नाही येत, तर आम्ही तुमच्या बरोबर आहेत, प्रसंग कुठलाही असू द्या, संकट कुठलाही असू द्यात, आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही, ही भावना त्यांच्यामध्ये जागरूक करून त्यांना एकत्रित एका ठिकाणी गोळा करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना एकत्रित केलं। या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय आमदार विक्रमसिंह पाचपुते, या तालुक्याचे माजी मंत्री, खरं तर त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करून आदरणीय बबनराव पाचपुते साहेब यांनी आमच्यासारख्या एकल महिलांना बोलण्यातून नव्हे तर कृतीतूनही एकल महिलांना सन्मान दिला। मी असेल, आमच्या नगराध्यक्ष ह्या एकल महिला असून सुद्धा सरकार करतंय, काम करत आहे, पण तो आदरणीय आमदार साहेबांनी आणि पाचपुते दादांनी आम्हाला मुळातच प्रवाहात आणलेलं आहे आणि आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि महिलांना शुभेच्छा देऊ शकत नाही, परंतु त्यांना जगण्यासाठी बळ देण्यासाठी आणि त्या एकट्या नाहीत हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा दिवस साजरा केलेला आहे। विरोधी पक्षातल्या सदस्यांनी टीका केल्या होत्या की एकल दिन साजरा केला नाही, परंतु आज एकल दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस विरोधी पक्षातल्या महिलाही उपस्थित नव्हते आणि सदस्यही उपस्थित नव्हते। मग फक्त या लोकांची दिशाभूल करायची, प्रत्यक्षात तुम्ही बघताय की हजर आहेत का ते, म्हणजे त्यांना किती महत्व होतं ह्या एकल दिनाचं हे आज तुम्ही बघितलेलं आहे। त्याच्यामुळं खरं खोटं लगेच समोर सिद्ध झालेलं आहे। डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत महिलांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास व्यक्त केला। नगरपालिकेच्या माध्यमातून एकल महिला दिन साजरा करण्यात आला।
त्या कार्यक्रमासाठी उपस्थित जे श्रीगोंदा शहरातल्या ज्या एकल महिला आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खरं तर एकल महिला दिन हा महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने एकल महिलेला जो काही त्रास होतो त्याच्यासाठी त्यांनी एकल महिला दिन हा साजरा केलेला आहे. आत्तापर्यंत कधी एकल महिला दिन हा साजरा केलेला नव्हता, पण ह्या कोरोनामध्ये बऱ्याचशा महिलांना संकटाला सामोरं जावं लागलं आणि विधवा झाल्यात. तर शासनानं बऱ्याचशा योजना ह्या एकल महिलांसाठी आहेत. ज्यावेळेस 18 वर्षाच्या आतली मुलं असतात त्यांच्यासाठी शिक्षणासाठी सुद्धा शासन पैसे देतात. त्याचबरोबर नगरपालिकेने आज त्या महिलांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस महिला एकटी पडते त्यावेळेस ती खूप तुटून जाते, तिला कुणाच्या ना कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि आज नगरपालिकेने आणि शासनाने त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. पुढं जाऊन ह्या योजनेचा त्या महिला फायदा घेतील. जागतिक बचत गट असतील किंवा वेगळ्या योजना असतील शासनाच्या, त्या शासनाच्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती मिळालेली आहे. त्याच्यातनं त्या बचत गट असेल किंवा शासनाच्या योजना असतील त्याच्यातनं त्या नक्कीच स्वतःच्या पायावरती थोडंसं उभं राहतील. आपण पाहतो की ज्यावेळेस पती गेल्यानंतर ती महिला खूप खचून जाते, पण खचून न जाता मुलांसाठी, कुटुंबासाठी त्या महिलेने स्वतःहून उभं राहिलं पाहिजे. अशा ज्या समाजामध्ये महिला उभ्या राहिलेल्या आहेत त्या महिलांचे सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आदर्श नावं सांगितले आपल्या श्रीगोंद्यातल्या आणि त्याच्यातनं बऱ्याचशा महिलांना तर अश्रू अनावर झाले. मी नगरपालिकेचे मनापासून आभार मानते की त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. असेच त्या महिलांसाठी त्यांनी कार्यक्रम हाती घ्यावेत अशी त्यांना विनंती करते. एकल महिलांसाठी आयोजित या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून श्रीगोंदा नगरपालिकेचा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.